तुमचंही बाळ 6 महिन्याचं झालंय आणि त्याला बाहेरचं बेबी फूड न देता घरच्या घरी काही पौष्टिक द्यायचं आहे का? तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बाळासाठी घरच्या घरी नाचणीचं पीठ तयार करणार आहोत. नमस्कार सगळ्यांना, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बाळासाठी घरच्या घरी नाचणीचं पीठ कसं तयार करायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण ताजी आणि स्वच्छ नाचणी घेणार आहोत. नाचणीमध्ये कचरा, दगड किंवा खराब दाणे असतील तर ते निवडून घ्यायचे आहेत. नाचणी निवडून घेतल्यानंतर आता आपल्याला नाचणी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपण ही नाचणी धुवत असताना आपल्या नाचणीमध्ये लालसर असं पाणी निघतं. त्यामुळे आपल्या नाचणी 2 ते 3 वेळा धुवून घेणं गरजेचं आहे. आपल्या नाचणी ही स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, 2 ते 3 वेळा नाचणी धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपलं स्वच्छ पाणी भेटलेलं आहे. तर ही नाचणी आता आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर चाळणीमध्ये स्वच्छ पाणी सगळं वितळून गेल्यानंतर आपल्या ही नाचणी एका स्वच्छ अशा कपड्यावरती टाकून 5 ते 7 तास व्यवस्थित अशी वाळवून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपण ही नाचणी एका कपड्यावरती टाकून वाळवायला टाकणार आहोत. ही नाचणी 5 ते 7 तासानंतर व्यवस्थित अशी भाजण्यासाठी तयार होते. नाचणी ओली असू नये भाजण्यासाठी, तर ती आपल्याला व्यवस्थित अशी वाळवून घेणे गरजेचं आहे. 5 ते 7 तासानंतर ही नाचणी मी येथे गरम कढईमध्ये टाकून व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे. आपल्याला ही नाचणी भाजण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 मिनिट लागतात. नाचणी भाजल्यानंतर व्यवस्थित असा छान वास येतो, तेव्हा आपल्याला ओळखायचं आहे की नाचणी भाजली गेली आहे. तर ही नाचणी फुल गॅसवरती आपल्याला भाजायची नाही. नाचणी फुल गॅसवरती भाजली तर नाचणी करपली गेली जाऊ शकते, कारण ही नाचणी खूप बारीक बारीक असते. तर आपल्याला ही नाचणी भाजत असताना एकदम बारीक असा गॅस ठेवायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला ही नाचणी सारखी हलवत भाजायची आहे. तर ही नाचणी भाजण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागत नाही, कमीत कमी 10 मिनिट लागतात. तर तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे की नाचणी भाजली गेली का नाही. तर ही नाचणी आणखी भाजलेली नाहीये, कारण आपल्याला आणखी ह्या नाचणीचा वास येत नाहीये. त्यामुळे मी ह्याला आणखी थोडा वेळ भाजणार आहे. तर आपली नाचणी भाजला ते छान असा वास येत आहे. तर मी ह्यामध्ये 25 ते 30 बदाम टाकून गॅस बंद करून हे 10 मिनिटांसाठी असेच ठेवून देणार आहे. 10 मिनिटांनंतर नाचणी आपली थंड झाल्यानंतर ती मिक्सरच्या जारमध्ये बारीक अशी वाटून घेऊन चाळायची. चाळलेली नाचणी ही हवाबंद डब्यात ठेवल्यास ती 1 महिन्यापर्यंत आपल्या नाचणीच्या पिठाला काहीच होत नाही. तर जर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बाळासाठी ही नाचणीची पेस्ट ट्राय करत असाल तर ती थोडी देऊन बघा. जर तुमच्या बाळाला व्यवस्थित अशी सहन झाली तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.